नमस्कार. आज आपण आलो आहोत पुण्यामधील प्रसिद्ध अशा सारस बागेमध्ये. चला तर या बघूया. हे ठिकाण स्वारगेट बस स्थानकापासून अवघ्या 1.5 किलोमीटरवर आहे आणि पुणे मेन सिटी सेंटर पासून अवघ्या 2.5 किलोमीटरवर आहे. या बागेतील सिद्धिविनायकाचे मंदिर हे सर्वांचे प्रमुख आकर्षणाचे स्थान आहे. सकाळ संध्याकाळ या बागेमध्ये भरपूर गर्दी असते. सकाळी मॉर्निंग वॉकसाठी, व्यायामासाठी भरपूर लोक इथे येतात. बागेमध्ये प्रवेश करताना एंट्रन्सलाच आपल्याला अगदी समोरच श्री सिद्धिविनायकाचे दर्शन होते. हे मंदिर सकाळपासून संध्याकाळपर्यंत ओपन असते आणि बागेची वेळ आहे सकाळी 6 ते 11 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 8:30 पर्यंत. दुपारी ही बाग बंद असते. बाकी समोरील सर्व एरिया आणि मंदिर सगळं ओपन असतं. पर्वतीच्या पायथ्याशी असलेल्या या बागेतील गणपती पेशव्यांचे पूजास्थान होता. श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत पर्वतीच्या पायथ्याशी सन 1750 साली आंबील ओढ्याच्या सीमेवर एक कृत्रिम तलाव करण्याचे काम सुरू झाले. तलावाचे काम सन 1750 ते 1753 या कालावधीपर्यंत चालले होते. त्या तलावाचे क्षेत्र अंदाजे 25 एकर एवढे विस्तीर्ण होते. या तलावाचा उपयोग नौका विहारासाठी करण्यात येत होता. तलावात सारस पक्षी सुद्धा सोडले होते. तलावाच्या कामाची खोदाई करत असताना तलावामध्ये अंदाजे 25,000 चौरस फुटाचे बेट तयार करून ते मंदिर व बाग बगीचा तयार करण्यासाठी राखून ठेवण्यात आले. त्यानंतर बेटावर सुंदर बाग तयार करण्यात येऊन श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी या बागेला काव्यात्मक सारसबाग असे नाव ठेवले. श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी सन 1784 साली तलावाच्या बेटावर छोटेसे मंदिर बांधून तेथे आराध्य दैवत श्री सिद्धिविनायक गजाननाची स्थापना केली. साहजिकच पर्वती, सारसबाग आणि तलाव ही पुणेकरांची फिरावयास येण्याची व देवदर्शनाची ठिकाणे झाली. स्वातंत्र्यपूर्व काळात सन 1861च्या सुमारास शहरातील अनेक जागा पुणे नगरपालिकेकडे देण्यात आल्या. त्यावेळी गणपती मंदिराचे बेट सोडून तलावाची जागा मुंबई सरकारने पुणे नगरपालिकेकडे हस्तांतरित केली. पुणे नगरपालिकेकडून साधारण सन 1966 साली तलावाचे जागेत उद्यान विकसित करण्यात आले. थोरले माधवराव पेशवे यांनी हैदर अलीच्या स्वारीवर जाताना दृष्टांत झाल्यावरून या तळ्यात गणपतीची स्थापना केली असे म्हणतात. गणपतीची मूर्ती संगमरवरी असून उजव्या सोंडीची आहे. भोवताली भव्य सभा मंडप व प्रदक्षिणा मार्ग आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला गणेश दर्शन संग्रहालय आहे. इथे प्रवेश शुल्क 10 रुपये आहे. त्यानंतर या ठिकाणी फक्त 30 रुपयामध्ये दुपारच्या वेळी महाप्रसाद भेटतो. मंदिराच्या भोवतालचा सगळा परिसर एकदम शांत आणि निसर्गरम्य आहे. इथे खूपच छान गार वाटतं. त्यानंतर मंदिराच्या समोरच्या बाजूला अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज आणि पेशवे यांची सुंदर अशी पेंटिंग्स इथे लावलेली आहेत.
आता दुपारची वेळ आहे त्याच्यामुळे बाग इथे सध्या बंद आहे, पण संध्याकाळच्या वेळी इथे खूप गर्दी असते। फाउंटन वगैरे इथे चालू केले जातात, तर तुम्ही या बागेला नक्की भेट द्या। खूप छान असे ठिकाण आहे, पुण्यातील खूप प्रसिद्ध अशी ही बाग आहे। तर पुण्यामध्ये आल्यावर इथे नक्की भेट द्या। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच, बाय बाय।